ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना यामध्ये आता भरपूर विद्यार्थी कमेंट्स करत आहे की सर आमच्या जिल्ह्याची यादी कधी लागणार आहे आणि याबद्दल अपडेट आहे का। तर हा व्हिडिओ बनवण्याचं फक्त एकच रिझन आहे आणि एकच मेसेज या व्हिडिओ मार्फत विद्यार्थ्यांना द्यायचा आहे। लिस्ट ऑफलाईन आहे आणि सर्व लिस्ट ह्या जिल्ह्याला ऑफलाईन पद्धतीने जाहीर होणे सुरू आहे। जसे की नागपूरची लिस्ट नागपूरला लागलेली आहे, परंतु ऑफलाईन असल्यामुळे ती लिस्ट आपल्याला मिळत नाही आहे। तरी विद्यार्थ्यांनी लिस्ट लागलेल्या ठिकाणी व्हिजिट करा, म्हणजे तुम्ही तुमच्या जिल्ह्याला व्हिजिट करा। लिस्ट लागलेली आहे किंवा नाही लागली हे तुम्हाला चेक करणं आहे। आता तुम्हाला ऑनलाईनमध्ये कुठेही माहिती मिळू शकत नाही। जर माहिती मिळाली माझ्यापर्यंत तर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर व टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार आहे। परंतु विद्यार्थ्यांनी वाट बघत राहू नका। तुम्हाला आता तुमची लिस्ट स्वतः चेक करणं आहे, तुम्हाला कुठेही अपडेट मिळणार नाही आहे। याच्यामागचं रिझन एकच आहे की लिस्ट ऑफलाईन आहे आणि ऑफिसवाले म्हणजे समाज कल्याण ऑफिस ही लिस्ट प्रोव्हाइड करत नाही आहे अदर व्यक्तींना। म्हणजे आम्ही जर गेलो तर ती लिस्ट आम्हाला भेटत नाही आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः व्हिजिट करा, लिस्ट लागलेली आहे किंवा नाही लागलेली आहे हे चेक करा आणि लागली असेल तर तुम्ही लिस्ट चेक करू शकता, त्रुटी असेल तर त्रुटी सुद्धा पूर्ण करू शकता। आणि जर लिस्ट लागलेली नसेल तर तुम्ही त्यांच्याकडून माहिती घ्या की लिस्ट कधी लागेल आणि तिथून जर तुम्हाला कोणती अपडेट मिळत असेल तर तुम्ही घेऊ शकता। तर याबद्दल हा मेसेज होता, कारण भरपूर विद्यार्थी कमेंट्सवर कमेंट्स करत आहे आणि आपल्याकडे कोणतीही अपडेट नाही आहे। त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांना कमेंट्सवर जे आन्सर दिल्यापेक्षा म्हणून एक व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे आणि हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मेसेज आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः लिस्ट बघा आणि स्वतः अपडेट रहा। सावित्रीबाई फुले आधार योजनाबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संपूर्ण अपडेट तुम्हाला मिळाल्या पाहिजे।